हा जो वेल आहे हा गॅक फ्रूट म्हणून नावाचा वेल आहे, झाडाचा वेल आहे. ह्याचं जे फ्रूटचं तूप असतं ते 20,000 रुपये किलो जातं. हे आहे कुंकूचं झाड, तर ही कोंबडी म्हणतात त्याला ना. व्हाईट वॉटर ऍपल होतं. कस्टमरला नंतर फुल्ली सॅटिस्फाईड होणार म्हणजे होणार. तुम्ही अर्धा किलो घ्या, तुम्ही 1 किलो घ्या, प्रत्येक कस्टमरला ते कस्टमर म्हणून बघणार नाही, ते आपली फॅमिली म्हणून बघणार. योग्य पद्धतीने त्यांनी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे प्रत्येक कस्टमरची. चला एकदा हे बघून घेऊया. जसं आपण तिथून बघितलं तर आता इथून सुद्धा बघूया की किती योग्य पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आता ह्यात बघू शकता तुम्ही, हे छोटस आपलं वर्मी कंपोस्टचा प्लांट आहे. अच्छा अच्छा, हा गांडूळ. गांडूळ बघा, वर्मी कंपोस्ट सुद्धा दादानी या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गांडूळ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. हे बघा गांडूळ, हे बघा गांडूळ दिसलंय का? आहे. आणि मग हे जे वर्मी कंपोस्ट आहे मग आपण आपल्या शेतामध्येच टाकतो. हे परत शेतामध्येच टाकतो. म्हणजे युरिया वगैरे आपण फुल्ली नॅचरल आहे. ते कोणत्याच पद्धतीचं युरिया वगैरे आपण तसं वापरत नाही. आणि जे फवारे वगैरे ते पण मारत नाही. फवारे मारतो पण आपण कशाचे, जे गोमूत्र असन, लिंबाचं आपलं हे असं अर्क असेल तेच आपण मारतो. ते नॅचरल पेस्टिसाइड झाले. ते नॅचरल पेस्टिसाइड वापरले जातात. कोणत्याच प्रकारचे आर्टिफिशियल पेस्टिसाइड वापरले जात नाही. इकडे सगळे भोपळे सगळे भोपळे आहेत. म्हणजे भोपळ्याची भाजी पण खातात ना लोक. खातात. आणि जे समजा आता एकदमच मोठे झालेत मग आपण मधनं असं कट करतो, मग ते कोंबड्या खातात. तुम्हाला ते हे पण दाखवतो, डेमो दाखवतो त्याचा. चला ऍक्च्युली डेमोच बघून घेऊ जरा कशा पद्धतीने. आता हे आपण तोडलंय, तुम्हाला कट करून दाखवतो. ते कोंबड्या बघा कसे आवडीने खातात. म्हणजे कोंबड्यांचा म्हणजे फेवरेट फूड आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम आहे. अच्छा. काळ ऊसाची झाड सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. आणि मग दादा इथून तुमचा पुढचा प्लॅन काय, की याला अजून मोठं करायचं आहे, की तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, की बाबांच्या व्यवसायामध्ये तुम्हाला अजून हातभार लावायचा आहे? शिक्षण पण करायचं थोडं आणि हे पण करायचं थोडं. म्हणजे दादाला आता मोठा युवा उद्योजक बनायचा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी दादाला कॉल करून विचारू शकता. दादा सगळं सांगतो. बघा, जे आतमधलं पांढरं गरे, पांढरं म्हणजे कॅल्शियम. तुम्ही फक्त मजा बघा. चला थोडं साईडला. भीत आहेत का ते सध्या? नाही, कोंबडी हुशार आहे, कारण ते बघत असती की आपल्याला खाण्यासाठी काय योग्य आहे. म्हणून ते वेट करत आहे. हा, आता हळूहळू सगळे येणार तिकडं, सगळे थोडं सगळं खाणार. ते काय होणार, ते जे इकडचे जे 3 आहेत हे कोंबडे आहेत, फिमेल आहेत, ते अंडी देणार. मग त्या अंड्यासाठी, अंड्यामध्ये काय आपल्याला चांगलं करता येईल त्यासाठी ती बघती, जे खाता येईल तिला चांगलं ती बघती. तिला कलिंगड आवडले, उन्हाळ्यामध्ये ते कलिंगड थोडं फ्रीज मध्ये ठेवलेलं, मग ती तिला गार लागते, त्यामुळे ती कलिंगड खाते. आता आता बोका आपण समजा दुसऱ्या कोंबड्यांना ठेवलं तिथं तर ते खाणार. समर्थ दादा, आणि त्यांनी ही सगळी प्रेरणा त्यांच्या वडिलांकडनं घेतलेली आहे. आणि त्यांचे वडील सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून याच क्षेत्रामध्ये मोठ्या पद्धतीने काम करताय. तुम्हाला काहीही इन्फॉर्मेशन लागली तर तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता, मेसेज करू शकता, सोबत या फॉर्मला व्हिजिट सुद्धा देऊ शकता. तर एकदा दादा आपला पुन्हा एकदा ऍड्रेस सांगाल का? आपलं हे
खवले फार्म लोकेशन सांगा म्हणजे. मांजरी फार्म जर आपण हे टाकलं खवले फार्म जरी गुगलला टाकलं तरी आपल्याला लोकेशन भेटन. अच्छा. नाही तर सोजेस पॅलेस आपली इथे Sojeus Palace, हा. कार्यालय आहे ते. तिथं आपण ते जरी गुगलला टाकलं तरी Plywoodचं मोठं दुकान पण आहे ना लक्ष्मी हो शिवशक्ती फर्निचर मग फर्निचरच्या एक्झॅक्टली बाजूला. बाजूलाच हो. आणि रोड आहे सोलापूर रोड. पुणे सोलापूर रोड सोलापूर रोड. हडपसर मांजरी. आणि हडपसर पासून किती किलोमीटर दूर येतं? इथून एक 5 ते 6 किलोमीटर असेल. अच्छा, म्हणजे हडपसर गाडीतळ पासून गाडीतळपासून 5 ते 6 किलोमीटर दूर आहे. पण इथे जर तुम्ही आलात तर तुमच्या मनाला सुद्धा शांती मिळेल, तुमच्या पोटाला सुद्धा शांती मिळेल आणि तुमच्या खिशाला सुद्धा शांती मिळेल. कारण बघा तुम्हाला लाईव्ह कटिंग या ठिकाणी मार्केटमधून तुम्ही कोंबडी घ्यायची आहे त्या हिशोबाने निवडायची आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या ठिकाणी कटिंग करून दिली जाणार. बरोबर. तर ही अशा पद्धतीने तुमच्या समोर हायजेनिक, बोनलेस, विदाउट बोन सगळ्या तुम्हाला या ठिकाणी कटिंग करून दिल्या जाईल. आणि दादा एकदा तुम्हाला रेट सांगेल की कशा पद्धतीचे आपले सगळे रेट्स आहे, बॉयलरचे रेट, आणि मग त्यानंतर आपल्याला सांगूया. बॉयलरचे आपले एकदम स्वस्त आणि एकदम भारी, म्हणजे असं सॉफ्ट आहे खाण्यासाठी, रबर सारखं लागत नाही ते खायला. आणि आपली येस येस दादांनी आपल्याला दिलेला आहे, सांगितलेलं आहे की या दादांचा व्हिडिओ काढा. हे दादा दिसायला हँडसम आहेत आणि कटिंग सुद्धा हँडसम सारखीच करतात. म्हणजे आपलं बॉयलर चिकन जे आहे, ते आपण समजा 1 किलो आपलं अर्धा किलो लागतं ते 200 रुपये किलो चिकन करताना. बाहेर चाललंय ते 240-250 बाहेरपेक्षा आपलं स्वस्त असतं. आणि त्याच्यामध्ये हे जे चिकनचं वैशिष्ट्य काय, हे तुम्हाला रबर सारखं लागत नाही. हे तुम्हाला इथे नॅचरली ग्रोन केल्यासारखं लागतं. म्हणजे ह्याची ही जी क्वालिटी आहे ती उत्कृष्ट दर्जाची. आणि इथं सेल करण्याच्या आधी आपण घरी टेस्टिंग करून बघतो, खाऊन बघतो, त्याचे वेगळे वेगळे प्रकार खाऊन बघतो आपण, कसं शिजवलं, कसं लागलं, कसं केलं, कसं ओके मगच आपण इकडे सेल करतो. ओके ओके. हे सुद्धा याचं फार्मचं एक वैशिष्ट्यच आहे. आणि हे गावरान कोंबड्यांचं गावरान कोंबड्यांचं जे डीपी क्रॉस आहे ते 220 रुपये किलो आहे आणि जे प्युअर गावरान आहे ते 800 रुपये किलो आहे. असं दोनच व्हरायटी आहेत. हा, दोन आणि अजून एक कावेरी गावरान ते 300 रुपये. कावेरी गावरान 300 रुपये. म्हणजे आपल्याकडे गावरांमध्येच वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. एक 220 रुपये कावेरी गावरानी जर बघितलं 300 रुपये, आणि जर जे प्युअर गावरान आहे ती 800 रुपये आपल्याला. बॉयलर आपल्याला जिवंत लागली, जिवंत वजन, आपण ते 120 रुपये किलो देऊ. जिवंतचे जे रेट आहेत ते 120 मध्येच आपल्याला मिळणार आहेत. कटिंग करूनचे रेट 200 आहेत. हा, 200. ठीक आहे दादा, खूप छान वाटलं.